नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मधल्या वेळेत खाण्यासाठी मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी 1 चमचा फक्त मी तेल टाकलेलं आहे। तेल चांगलं गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये एवढा बटर टाकलेला आहे। चमच्याच्या मापाने 1 ते 1.5 चमचा टाकायचा, हा छोट्या आकाराचा चमचा। बटर वितळून घेऊया। बटर वितळलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं एकदम जिरं टाकायचं। जिरं चांगलं भाजून घेऊया। जिरं चांगलं भाजलेलं आहे। छोट्या आकाराचा एक कांदा मी चॉपरला बारीक केलेला आहे, तो पण टाकून देते। जास्त जर बनवायचं असेल ना तर थोडासा जास्त जरी कांदा टाकला तरी चालेल। कांदा 1 मिनिट फक्त परतून घेते, मीडियम गॅस आहे। हलकासा बघा परतून घेतलेला, जास्त लाल भडक वगैरे करायचा नाहीये। त्याच्यामध्ये हिरवी मिरची, आलं आणि 2च पाकळ्या फक्त लसणाच्या, 1 तिखटवाली मिरची आहे आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आणि हे सगळं कुटून घेतलेलं आहे। परतून घ्यायचं आहे हलकंसं परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 छोट्या आकाराचं टोमॅटो, गॅस मिडियमच आहे। ह्याला पण आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचं। हलकंसं परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये छोटा बघा चमचा आहे हा जिरे धने पावडर, थोडीशी टाकायची। ह्याच्यामध्ये हळद जास्त नाही टाकायची, एकदम सगळं थोडं थोडं साहित्य टाकायचं। मिक्स करून घेऊया। मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं। त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला 1 चमचा मिरची पावडर, कलरवाली पण आणि तिखटवाली पण, ह्या चमच्याच्या मापानं। गॅस आता एकदम मी बारीक करते। 1 मीडियम आकाराचं गाजर घेतलेलं, साल काढून खिसून घेतलेलं आहे। अर्धा मी मका घेतलेली, फ्रेश मका आहे आणि थोड्याशा पाण्यात मीठ टाकून शिजवून घेतलेली आहे। कोबी घेतलेला, एकदम पातळ कापून घेतलेला आहे। थोडासा घेतला, 1 मुठभर घेतलेला आहे आणि छोट्या आकाराची शिमला मिरची सुद्धा अशी बारीक कापून घेतलेली आहे। हे टाकून घेऊया। पहिला काढून घेतलेलं आहे। पहिले ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे। गॅस मी बारीक केला होता। त्याच्यामध्ये मी काय करणार आहे, फ्रोझन वाटाणे टाकणार आहे थोडेसे। ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पनीर खिसून पण टाकू शकता, छोटे छोटे तुकडे पण करू शकता। मिक्स करून घेते। वाटाणे टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित एकदम। ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे। गॅस बारीकच आहे, गॅस बिलकुल मी वाढवलेला नाही। 2 मिनिटासाठी आपण हे चांगलं वाफलून घेऊया। बारीक गॅसवर झाकण ठेवलं होतं, एकदा पण हलवलेलं नाही आहे। चांगलं हलकंसं शिजलं का नाही ते खूप छान लागतं। आता ह्याच्यामध्ये बाकीचं साहित्य काढून घेऊया आपण। ह्याच्यामध्ये आता आपल्याला छोटा अर्धा चमचा ऑरेगानो, एकदम थोडीशी साखर घेतलेली आहे, मोठा 1 चमचा टोमॅटो सॉस, शेजवान चटणी टाकायचे, मोठा 1 चमचा, तिखटाप्रमाणे कमी जास्त टाकायचं। सगळ्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहे। मिक्स करून घेते। सगळं साहित्य टाकल्यानंतर मिक्स करून घेतलंय व्यवस्थित। गॅस बारीकच आहे, गॅस बिलकुल वाढवलेला नाहीये। अर्धा बटाटा घेतलेला आहे, छोट्या आकाराचा असला तर 1 घेतला तरी चालेल। शिजवून पूर्णपणे थंड झालेला आहे, साल काढलेली आहे त्याची, तो पण ह्याच्यामध्ये खिसून टाकायचा। नाही टाकला तर हे चालेल। ह्याच्यामध्ये थोडंसं पनीर खिसून टाकलं तरी पण चालू शकते, छोटे छोटे तुकडे करून जरी टाकले तरी चालू शकते। हे खिसून घेते। पहिलं बटाटा खिसून टाकलेला आहे, तो पहिला चांगला मिक्स करून घ्यायचा। बटाटा खिसल्यानंतर मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे, म्हणजे परतूनच घेतलेलं आहे। 1 मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं, एकजीव झालं पाहिजे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं माहिती आहे का, चीज टाकायचं आहे। तर चीज काय करणार आहे माहिती आहे का, छोट्या खिसणीने खिसून टाकणार आहे। 2 घेतलेले आहेत अमूलचे, ते पहिले खिसून घेते। 1 खिसलेलं आहे, आता हे दुसरं खिसते। दोन्ही पण खिसून घेतलेले आहे। गॅस बारीकच आहे, गॅस बिलकुल वाढवलेला नाही, पहिल्यापासून लास्टपर्यंत म्हणलं तरी चालेल, बारीकच आहे। आता हे चांगलं पहिलं मिक्स करते। मस्त असं परतून घेतलेलं आहे। आता हे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही काढून जरी घेतलं तरी पण चालू शकते। मी ते खाली काढून घेते। तवा गरम करत ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पहिलं आपल्याला तेल काढायचं, 1 चमचाभर काढायचं। तेल पहिलं गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये थोडासा मी बटर टाकणार आहे। बटर सुद्धा चांगलं वितळून घेणार आहे। बटर वितळलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडीशी एकदम कोथिंबीर टाकणार आहे। गॅस आहे बारीक गॅस केलाय। तवा गरम झाल्यानंतर मिरची पावडर टाकायची, छोटा 1 चमचा, तिखटाप्रमाणे टाका। कलरवाली जास्त आहे आणि तिखटवाली कमी आहे। एकदम थोडंसं ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं। मिक्स करून घेते। मस्त असं मिक्स झालेलं आहे बघा। आता हे असे पाव भेटतात बघा बर्गरचे। बर्गर कसा बनवायचं त्याचे पण मी दाखवलेलं आहे, कसं बनवलं पाहिजे। हे काय करायचं, आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं। तवा चांगला गरम झालेला आहे। हलकीशी वरचं भाजलं की नाही की पलटं करायचं, असं खालची साईड भाजून घ्यायची। हे बघा अशा पद्धतीमध्ये बारीक गॅसवर एकदम छान आता भाजून घ्यायचं। तर हे अजून थोडंसं मी खालची साईड भाजून घेते। मस्त असं बघा दाबून दाबून भाजून घेतलेलं आहे। दोन्ही साईडून एकदम मस्त असं भाजलं गेलेलं आहे। हे बघा असं छानसं ते काढून घेते मी। काढून घेतलेलं आहे। आता त्याच्यावर आपण हे लावून घेऊया।
ठेवून घेतलेलं आहे बघा. ह्याच्यावरून सुद्धा तुम्ही ते चपटं चीज मिळतं का नाही पातळवालं, ते जरी ठेवलं तरी चालेल. नाही ठेवलं तर आपण ह्याच्यामध्ये 2 चीज टाकलेले आहेत. नाही तर थोडंसं हलकंसं गरम असलं थोडंसं चीज जरी खिसून घेतलं तरी चालू शकते. थोडीशी एकदम ह्याच्यावर कोथिंबीर टाकणार आहे मी. एकदा करून बघा. जर तुम्हाला असं बर्गर पावावर नसेल करायचं ना, तर तुम्ही आपले साधे जे भेटतात ना आपले वडापावचे पाव, त्याच्यामध्ये जरी टाकून जरी बनवलं तरी चालेल. बर्गर, हे सँडविच वगैरे मी सगळ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. खूप छान लागतं बरं का. एकदा जरूर करून बघा. मी हमेशा काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीनं करत असते. तुम्ही एकदा अशा पद्धतीनं जरूर करून बघा. मी दाखवले त्याच पद्धतीनं थोडंसं सेम असं. कशी वाटली रेसिपी जरा मला कमेंट करून सांगा. रेसिपी तुम्हाला आवडली तर ती पण मला कमेंट करून सांगा. रेसिपी लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.